हा, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा आपला जो टॉपिक आहे, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ॲटमॉस्फेरिक कंपोजिशन. म्हणजेच वातावरणाचे जे काही घटक आहे त्या वातावरणाच्या घटकांसंदर्भात आपण जी माहिती आहे ती माहिती आज आपण इथे बघणार आहोत. त्याच्या आधी आपण वातावरणाची जी काही संरचना आहे त्या संरचनेविषयी माहिती जी आहे ती बघितली होती. वातावरणाच्या संरचनेमध्ये आपण या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचा आपण इथे अभ्यास केला होता. वातावरणाचे वेगवेगळे जे काही स्तर आहेत त्या स्तरांचा आपण अभ्यास केलेला होता, बरोबर आहे. त्या स्तरांमध्ये वेगवेगळ्या स्तरांचा अभ्यास केला. बघा इथे तपांबर, स्थितांबर, दलांबर आणि बाह्यांबर या वेगवेगळ्या स्तरांचा जो आहे तो अभ्यास आपण इथे केलेला होता. तर यामध्ये तपांबर, स्थितांबर, दलांबर, बाह्यांबर हे वेगवेगळे स्तर आपण अभ्यासले. आता याच्यानंतरचा जो आपला जो काही महत्वाचा टॉपिक आहे तो आहे वातावरणाचे घटक. ॲटमॉस्फेरिक कंपोजिशन हा आपला आजचा पॉइंट आहे. त्या पॉइंटकडे आपण आज वळू आणि इथे जे काही वातावरणाचे जे काही घटक आहेत त्या घटकामध्ये वातावरण हे जे आहे ते 3 घटकां मिळून बनलेले आहेत: वायू, धूलिकण आणि जलबाष्प. ठीक आहे. तर आता या ठिकाणी स्क्रीन मी थोडी मोठी करणार. हा, बघा वातावरणाचे जे काही घटक या ठिकाणी आहेत त्या घटकांमध्ये एक हा, आता आपलं हे जे काही वातावरण जे काही निर्माण झालेलं आहे पृथ्वीच्या सभोवतालचं जे काही वातावरण आपण म्हणतो ते फक्त वायून मिळून फक्त बनलेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. जरी आपल्याला वाटत असलं की या वातावरणामध्ये वायू आहेत, आपल्याला हवेचा जो काही स्पर्श होतो, जो काही भास होतो, हवा आपल्याला दिसत नाही, हवेला कुठल्याही प्रकारचा रंग नाही, हवेला कुठल्याही प्रकारची चव नाही. मग आता हे जे वातावरण आहे, वातावरण हे विविध प्रकारच्या वायूचं काय आहे, एक मिश्रण आहे. आता या वातावरणाचा पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव या सर्वच घटकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. आता हवामानशास्त्रातही हवेच्या ज्या आविष्काराचा अभ्यास केला जातो त्या आविष्काराची निर्मिती सुद्धा या वातावरणातूनच होते. या दृष्टीने वातावरणाचा अभ्यास करणे आपल्याला महत्वाचे ठरते. आता आपण इथे दिलेलं आहे की या वातावरणाचा पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव या दोन्ही घटकावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. आता सजीवांवर आपण सजीव आहेत, प्राणी सजीव आहेत, वनस्पती सुद्धा सजीव आहेत. यावर हवेचा जो आहे तो प्रभाव, आपल्याला सुद्धा ऑक्सिजन जो आहे तो महत्वाचा आहे, वनस्पतींना सुद्धा नायट्रोजन सारखा वायू जो आहे तो महत्वाचा आहे, प्राण्यांना सुद्धा हे सगळे वायू जे आहेत ते फार महत्वाचे ठरतात. वनस्पती असो, प्राणी असो, मानव असो, ऑक्सिजन घेणे, सोडणे किंवा नायट्रोजनचा वापर. आता वनस्पतींना आता या वातावरणामध्ये या जे वायू आहे या वायूंचं वेगवेगळं प्रमाण सुद्धा असलेलं आपल्याला दिसते. त्याआधी आपण वातावरणाची एक व्याख्या याच्या आधी सुद्धा बघितली होती की पृथ्वीभोवती हवेचे जे आवरण आहे त्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. आता पृथ्वीभोवती, पृथ्वी जो काही आपला आहे गोल, त्याच्या भोवती जे काही वातावरण आहे आणि हे वातावरण फक्त पृथ्वीभोवतीच आहे. सर्व ग्रहांमध्ये पृथ्वीभोवती हे वातावरण असलेलं दिसते. आपल्याला इतर ग्रहांभोवती हे वातावरण असलेलं फारसं दिसून पडत नाही. मग हे वातावरण जे आहे हे 3 घटकां मिळून बनलेलं आहे. फक्त नुसतं वायूमुळे हे वातावरण बनलेलं नाही. तर 3 घटकां मिळून म्हणजे वायू, धूलिकण आणि जलबाष्प, वॉटर वेपर. धूलिकण म्हणजे डस्ट पार्टिकल, जे जमिनीवरची जी काही धूळ असते, ती धूळ ज्याप्रमाणे ती वर जाते आणि त्याचा सुद्धा प्रभाव हा वातावरण निर्मितीमध्ये झालेला आहे. वायू, धूलिकण आणि
जलबाष्प जी काही बाष्पीभवनाची क्रिया होते आणि जे वातावरणात जे बाष्प जातात त्या मिळून उष्णता टिकवून ठेवण्याचं काम सुद्धा या पृथ्वीभोवती केल्या जाते. तर हे आता आपल्याला इथे एका घटकाचा जो काही अभ्यास आहे तो एका घटकाचा अभ्यास आपल्याला इथे आता करावा लागेल. तर यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे वायू. आता वायू जो आहे बघा, हा जो वायू आहे वायू हा वायुरूप वातावरणाचा सर्वात महत्वपूर्ण घटक आहे. वेगवेगळे वायू एकमेकात विशिष्ट प्रमाणात मिसळून त्यापासून काय होते, हवा तयार होते. आता जे काही शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले त्यामुळे त्यांनी एक वातावरणाची एक घटना तयार केली आणि त्यावरून वातावरणाची घटना जी आहे ही अक्षरवृत्तानुसार आणि वेळेनुसार ही बदलत असते. अक्षरवृत्तानुसार आणि वेळेनुसार ही जी काही घटना आहे ही घटना जी आहे ती बदलत असलेली आपल्याला दिसून येते. आता वातावरणामध्ये हे जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणामध्ये 2-3 वायू जे आहे ते फार महत्वाचे आहेत. एक नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. या व्यतिरिक्त खूप सारे वायू अजून या वातावरणामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्यापैकी नायट्रोजन वायूचे जे प्रमाण आहे ते वातावरणाच्या खालच्या थरामध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि ऑक्सिजन वायू सुद्धा आपल्याला खालच्या प्रमाणात आढळतं आणि जसजसं वर वर आपण उंचावर जाऊ तसतसं ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं किंवा विरळ होत असलेलं आपल्याला दिसून येते. आता हे जे वायू आहे नायट्रोजन वगैरे हा जो वायू आहे याचं जे प्रमाण आहे ते वातावरणाच्या खालच्या थरामध्ये जास्त आहे कारण या वायूचं वजन आणि घनता ही सुद्धा जास्त आहे. आता या नायट्रोजनमुळे काय होते, नायट्रोजन वायूमुळे वनस्पतीचे कुजण्यापासून संरक्षण होते. तर ऑक्सिजन काय करते, ऑक्सिजन वायू सजीवाची जी काही शोषण क्रिया आहे यावरती अवलंबून असते. आपल्याला श्वास घेण्याकरिता ऑक्सिजन हा जो आहे हा फार महत्वाचा असतो. तर या व्यतिरिक्त ऑक्सिजन जो आहे हा ज्वलन क्रियेकरता सुद्धा मदत करतो आणि वातावरणात असणारा तिसरा जो घटक आहे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड. CO2 कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे तिसरा महत्वाचा वायू की ज्याच्या मदतीने वनस्पती आपले जे अन्न आहे ते अन्न तयार करतात. याशिवाय वातावरणामध्ये ओझोन वायू सुद्धा फार महत्वाचा आहे. आता ओझोन वायू आपण याच्या आधीच बघितलेलं आहे की ओझोन वायू वातावरणामध्ये असणारा हा जो काही ओझोन वायू आहे सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरण आहे त्या अतिनील किरणांचं शोषण करतो. म्हणून हे जे वायू आहे हे वातावरणामध्ये फार महत्वाचे आहे. मग एवढेच वायू फक्त वातावरणात आहे का? नाही. या व्यतिरिक्त खूप सारे वायू आहेत. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, ओझोन, निऑन, झेनॉन, क्रिप्टॉन, हायड्रोजन, हेलियम खूप सारे वायू या वातावरणामध्ये आहे. परंतु त्यांचं जे प्रमाण आहे काही वायूंचं हे कमी कमी प्रमाण आहे. ज्यामध्ये नायट्रोजन हा वायू जो आहे तो जवळपास 78.08% याचं जे काही सगळा जो काही चार्ट आहे तो आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून जाईल. तर आता इथे आपल्याला काय लक्षात येत आहे की वातावरणामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोन वायूचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. आता दोन वायूचं प्रमाण जास्त म्हणजे नायट्रोजन 78.08% आणि ऑक्सिजन जो आहे तो 20.94% इतकं जे प्रमाण आहे ते जवळपास या वायूचं असलेलं दिसते आणि या व्यतिरिक्त 0.003% कार्बन डायऑक्साइड आहे. बाकी इतर वायूचा प्रमाण आहे त्याचा एक चार्ट जो आहे तो दिलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार. तर मग आता या ठिकाणी नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वातावरणाच्या खालच्या स्तरामध्ये आपल्याला दिसून येतात. ऑक्सिजन सुद्धा वरवर जर गेलो आपण उंच भागात तर ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसते. नायट्रोजन जो आहे हा वनस्पतीचं कुजण्यापासून संरक्षण करतो आणि CO2 हा जो आहे कार्बन डायऑक्साइड हा जो आहे वायू कार्बन डायऑक्साइड हा जो आहे हा काय करतो वनस्पतीला आपले अन्न तयार करण्याकरता हा जो आहे तो CO2 जो आहे तो मदत करतो आणि ओझोन वायू जो आहे ते सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरण आहे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते शोषण करण्याचे काम करतो आणि ती जी विघातक किंवा घातक जी काही किरण आहे ती आपल्यापर्यंत
किंवा या सजीव सृष्टीपर्यंत पोहोचू देत नाही, त्याचं कार्य हा ओझोन वायू करतो. आता वातावरणातील वायूच्या घनतेत किंवा वजनात काय भिन्नता दिसत असल्याने वातावरणात वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळे वायू जे आहे ते आढळून येतात. वातावरणात वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वायू आहे ते वायू या ठिकाणी आढळून येतात. आता बघा या ठिकाणी आता या ठिकाणी हे जे वायू आहेत या वायूमध्ये वायूचं प्रमाण आपण पहिल्यांदा पाहू. या ठिकाणी वायूचं जे प्रमाण आहे या वायूंचं जे प्रमाण आहे या ठिकाणी ते प्रमाण आपण या ठिकाणी बघणार. मी जे तुम्हाला आता सांगितलं नायट्रोजन 78.08%, जे मी तुम्हाला याच्या आधी त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं होतं. ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन 20.94% आहे. ऑर्गॉन हा वायू 0.93% आहे, म्हणजे हा तिसऱ्या क्रमांकावर हा वायू येतो. आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. म्हणजे या 3 वायूचं जर आपण प्रमाण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला 99.98% वायू जे आहेत हे फक्त 4 वायू आहेत. किती आहे? नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड हे जे वायू आहे हे 99.98% हे जे वायू आहे हे वातावरणात मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. आणि राहिलेल्या 0.2% मध्ये हायड्रोजन, हेलियम, ओझोन, क्रिप्टॉन, झेनॉन, मिथेन, निऑन, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे वायू जे आहेत हे वायू जे आहे म्हणजे याच्याही व्यतिरिक्त अजून जे काही वायू असतील अशा प्रकारे हे जे वायू आहे हे वायू वातावरणात पसरलेले आहे. परंतु यांचं जे प्रमाण आहे यांचं हे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी फार कमी असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग इथे नायट्रोजनचं प्रमाण काय आहे? ते सर्वाधिक आहे. ऑक्सिजनचं सेकंड नंबरवर आहे आणि तो सजीव सृष्टीसाठी फार महत्वाचा आहे किंवा सजीवांसाठी फार महत्वाचा असलेला हा वायू असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे हे वायूंचं जे काही वितरण आहे ते वितरण या वातावरणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. आता इथे दुसरा जो घटक आहे दुसरा आहे धूलिकण. यातला हा जो पॉइंट आहे दुसरा आहे धूलिकण. म्हणजे सेकंड नंबरचा महत्वाचा घटक जो आहे तो धूलिकण. म्हणजे वातावरण फक्त नुसतं वायूमुळे वातावरण बनलेलं आहे असं आपण म्हणू शकणार नाही. वातावरणामध्ये 3 घटक महत्वाचे आहे: वायू वेगवेगळ्या प्रकारचे, धूलिकण आणि जलबाष्प. मग दुसरा जो सर्वात महत्वाचा घटक या ठिकाणी जो आहे तो आहे धूलिकण. आता हा घटक जो आहे तो निरनिराळ्या पदार्थापासून तयार होत असतो. धुळीचे कण जे आहे 2 प्रकारचे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2 प्रकारचे धुळीचे कण म्हणजे एक सेंद्रिय धुळीचे कण आणि असेंद्रिय धुळीचे कण. सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा प्रकारे या धुळीच्या कणांची विभागणी या ठिकाणी केलेली आहे. आता वातावरणात सेंद्रिय घटकाचे प्रमाण हे असेंद्रिय घटकापेक्षा कमी आहे. आता असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक आपण या ठिकाणी पाहू. आता वातावरणातील सेंद्रिय धुळीच्या कणामध्ये निरनिराळ्या वनस्पतीची बीज, परागकण याचा जो आहे तो समावेश होतो. तर ते झालं ते जे उडतात बारीक सूक्ष्म परागकण किंवा बीज जे वनस्पतीचे उडतात ती झाले सेंद्रिय धुळीची कण. परंतु असेंद्रिय धुळीच्या कणांमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर चालणाऱ्या बाह्यकारकाच्या क्रियामुळे खडकांची झीज होऊन जी धूळ तयार होते त्या धुळीचा समावेश असेंद्रिय धुळीच्या कणामध्ये होतो. हा पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे. काय म्हटलेलं आहे? असेंद्रिय धुळीच्या कणांमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर चालणाऱ्या बाह्यकारकाच्या क्रियांमुळे. आता बाह्यकारक म्हणजेच एक्सटर्नल फोर्सेस ज्याला म्हटलं जातं. तुम्ही नंतर सेकंड इयर मध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी भूरूपशास्त्र या विषयाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला बाह्यकारकांचा त्यामध्ये अभ्यास आहे.
मग बाह्यकारक म्हणजे कोणते बाह्यकारक? ऊन, वारा, पाऊस या बाह्यकारकामुळे, या बाह्यकारकांच्या या क्रियांमुळे काय होते? खडकांची मोठ्या प्रमाणात झीज होते, ते तुटतात, विखंडित होतात आणि त्यापासून काय होते? त्यापासून त्या ठिकाणी सूक्ष्म भुगा तयार होतो, त्यापासून धूळ तयार होते आणि ही धूळ वातावरणात पसरल्या जाते. आता या वरील क्रियेतून निर्माण होणारी धूळ हे वातावरणात पसरविण्याचं कार्य कोण करते? हवा करते. ज्याला आपण ऊन, वारा, पाऊस या बाह्यकारकांमध्ये जो समावेश केला, तर वाऱ्यामध्ये ही हवा जी आहे किंवा हा वारा जो आहे हा ते काम करतो. याशिवाय ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी राख, आता ज्वालामुखीचे जे उद्रेक होतात, ज्या ठिकाणी जागृत ज्वालामुखी असेल आणि जे ज्वालामुखी मधून जे काही तप्त लाव्हारस बाहेर पडतो, त्यासोबत त्याचं सुरुवातीला त्यामधून काही राख सुद्धा बाहेर पडते आणि ही राख सुद्धा वातावरणात पसरल्या जाते आणि ही वातावरणात पसरल्या जाते. त्याचप्रमाणे पृथ्वीकडे येणाऱ्या उल्का या ज्या वेळेस वातावरणात येतात, त्यावेळेस त्या जळून खाक होतात आणि त्यापासून सुद्धा त्या उल्काची राख जी आहे, जे सूक्ष्म कण आहे, हे सुद्धा वातावरणात पसरल्या जाते. म्हणजे या कणांचा समावेश आपण असेंद्रिय धुळीच्या कणात करतो. हे कण कोणते? असेंद्रिय धुळीचे कण. त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर धुळीच्या कणांचा जर आपण अभ्यास करू इथे, तर असेंद्रिय धुळीच्या कणांमध्ये, तर ते आहे या जमिनीवरील जी काही माती आहे, जी काही धूळ उडते. दररोज आपल्याकडे कुठे ना कुठे काही ना काही कन्स्ट्रक्शनचे काम जे आहे, घर निर्मितीची किंवा इतर जे काही काम आहेत ते चालू राहतात, त्यातून मोठ्या प्रमाणात जी काही धूळ उडते ही वातावरणात पसरल्या जाते आणि त्यामुळे वातावरणाचा दुसरा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे धुळीचे कण हा असलेला आपल्याला इथे दिसून येतो. मग हे धुळीचे कण कोणते आहे? दोन प्रकारचे धुळीचे कण आहेत. एक सेंद्रिय धुळीचे कण, जे वनस्पतीची बीजे आणि परागकण यापासून जी वातावरणात पसरल्या जातात, ठीक आहे. आणि असेंद्रिय धुळीच्या कणांमध्ये खडकाची झीज होऊन जे काही सूक्ष्म भुगा होऊन जी काही धूळ जी आहे ती वातावरणात पसरते. त्याचप्रमाणे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी राख, पृथ्वीकडे झेपावणाऱ्या उल्का या जेव्हा जळून खाक होतात, त्यापासून सुद्धा ही जी राख आहे ही वातावरणात पसरते आणि त्याचा समावेश आपण धुलीकणामध्ये करतो. यानंतर आता या धुळीच्या कणांच्या संदर्भात या ठिकाणी धुळीच्या कणाच्या संदर्भात या ठिकाणी काय एक मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे? ऍटकिन या शास्त्रज्ञानं काय म्हटलेलं आहे की वातावरणातील धुळीचे कण मोजण्याचे यंत्र त्यानं शोधून काढलं. आता या यंत्राच्या साहाय्याने पृथ्वीवरील निरनिराळ्या ठिकाणी वातावरणात असलेल्या धुळीचे प्रमाण जे आहे, ते धुळीचे प्रमाण त्यांनी जे आहे ते मोजलं. म्हणजे ऍटकिननं काय केलं आहे? ऍटकिन या शास्त्रज्ञानं धुळीचे प्रमाण, म्हणजे धुळीचं जे काही प्रमाण आहे ते मोजण्याचं एक यंत्र त्यानं शोधून काढलं आणि त्या आधारे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचं जी काही धूळ आहे ती धूळ मोजण्याचं काम त्यांनी केलं. आता ती धुळीचं जे प्रमाण आहे यावरून आपल्याला असं दिसून येते की समुद्रावरील तसेच उंच पर्वतावरील वातावरणात धुळी कणांचे प्रमाण जे आहे ते शहरी वातावरणातील कणांच्या मानाने कमी असल्याचे आढळून आले. आता आपल्याला माहिती आहे की समुद्र किनारवर्तीय प्रदेशात धुळीचं कण फार कमी असणार, उंच पर्वतीय प्रदेशात धुळीचं प्रमाण जे आहे ते कमी असणार. परंतु ज्या ठिकाणी मानवी वसाहती आहे, शहरीकरण आहे, ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं चालतात, अशा ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळी कण जे आहे ते पसरतात. आता मोठमोठ्या शहरातील त्यांनी जो अभ्यास केलेला आहे की मोठमोठ्या शहरातील वातावरणात धुळी कणाचे जे प्रमाण आहे ते दर घन सेंटीमीटर हवेमध्ये, घन सेंटीमीटर म्हणजे स्क्वेअर, आणि तो स्क्वेअर म्हणजे क्यूब आपण त्याला म्हणू शकतो, त्यामध्ये 1 सेंटीमीटर, त्या घन सेंटीमीटर मध्ये जेवढे धुळीचे कण असतात त्याचं जे प्रमाण सांगितलं त्यांनी, 1 लक्ष धुळीचे कण त्या एका सेंटीमीटरच्या
भागामध्ये असतात. असं तर वातावरणात असंख्य मोठ्या प्रमाणात धुळीकण जे आहे ते धुळीकण त्या ठिकाणी पसरलेले आपल्याला दिसून येतात. आता या वातावरणातील धुळीकणांचे अस्तित्व फार महत्वाचं आहे. आता जरी हे धुळीकण असले, परंतु याचं अस्तित्व सुद्धा फार महत्वाचं आहे. त्या धुळीकणामुळे काय होते, आता आपण खास महत्वाच्या मुद्द्यावर आलो. आतापर्यंत आपण धुळीकणांचं पाहिलं की वातावरणात धुळीकण आहे, वातावरणाचा हा घटक आहे, परंतु नेमका महत्वाचा याचा फायदा काय आहे, याचा उपयोग काय आहे. तर या धुळीकणामुळे काय होते, प्रकाश विकिरणाची क्रिया घडून येते. प्रकाश विकिरित जो आहे तो होतो. त्यामुळे जो प्रकाश आहे हा सभोवताली या धुळीकणामुळे पसरतो व आकाश जे आहे ते आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसते. ज्या 7 रंगांपैकी निळ्या रंगाचं जे प्रमाण आहे ते जास्त असल्यानं ज्या धुळीकणांमधून काय होते, ते मोठ्या प्रमाणावर तो निळा रंग जो आहे तो प्रसरित आपल्याला झालेला दिसतो आणि हे जे आकाश आहे ते आकाश आपल्याला मोठ्या प्रमाणावर निळ्या रंगाचं दिसते. ती जी क्रिया होते, जी प्रकाश विकिरणाची क्रिया होते, ती या सूक्ष्म धुलीकणांमिळून होते. ती कशामुळे होते? ती या सूक्ष्म धुलीकणांमुळे ही क्रिया आपल्याला घडलेली दिसून येते. त्यामुळे प्रकाश जो आहे तो सभोवताली पसरतो आणि आकाश आपल्याला निळ्या रंगाचे दिसते. आता या धुळीकणांपैकी बरेच धुळीचे कण जे आहे ते जलआकर्षक असतात. त्यामुळे वातावरणात त्याच्या सभोवताली जे आहे ते जलकण जमा होऊन ढग सुद्धा तयार होण्यास मदत होते. दुसरा महत्वाचा घटक या ठिकाणी ढग निर्मिती करता सुद्धा हे धुळीकण जे आहे ते फार महत्वाचे ठरतात. या काही जे धुळीकण असतात ते जलआकर्षक असतात आणि त्यामुळे ते त्या जलकणांमुळे म्हणजे त्या धुळीकणांमुळे ते जलकण जे एकमेकाला चिकटतात आणि त्यापासून ढगांची निर्मिती सुद्धा होते. म्हणून या धुळीकणांचं महत्व ढगांच्या निर्मितीसाठी आणि जो प्रकाश विकिरणाची जी क्रिया आहे त्या प्रकाश विकिरणाच्या क्रियेकरता सुद्धा या ठिकाणी जे धुळीकण आहे ते धुळीकण या ठिकाणी महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. आता धुळीकण मोजण्याचं जे काही यंत्र आहे ते कोणी शोधून काढलं किंवा उपकरण जे आहे ते ॲटकिन नावाच्या शास्त्रज्ञानं हे धुळीचं प्रमाण मोजण्याचं जे काही यंत्र आहे ते शोधून काढलं. त्यांनी सांगितलं की समुद्र सपाटीचा प्रदेश किंवा समुद्र सपाटी आणि उंच पर्वतीय प्रदेशात धुळीकणाचं प्रमाण कमी असते, तर शहरी वातावरणात त्या तुलनेत शहरी वातावरणात म्हणा किंवा ज्या ठिकाणी मानवी वसाहती आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या धुळीकणाचं प्रमाण जे आहे ते जास्त असलेलं दिसून येते. नंतर तिसरा पॉइंट आहे जलबाष्प. आता बाष्प हा सुद्धा फार महत्वाचा घटक आहे. आता वातावरणाला हा घटक जो आहे तो पृथ्वीवर सतत सुरू असलेल्या बाष्पीभवन क्रियेच्या माध्यमातून प्राप्त होतो. आता बाष्पीभवनाची क्रिया कशी होते? त्यासाठी आपल्याला तापमान महत्वाचं आहे. म्हणजे जो सूर्य जो आहे तो उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीला तापविण्याचे जे काम करतो ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. पहिल्यांदा तापमानाची क्रिया, तापमानानंतर काय होईल, जे पृथ्वीवरील जे काही जलस्रोत आहेत, जलस्रोत म्हणजे सागर, महासागर, नद्या, सरोवर, तलाव हे जे आहेत हे काय करतात, या तापमानामुळे यातून मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवनाची जी काही क्रिया आहे ती बाष्पीभवनाची क्रिया सातत्याने सुरू असते. आता या वातावरणाला हा घटक पृथ्वीवर सतत सुरू असलेल्या बाष्पीभवन क्रियेच्या माध्यमातून प्राप्त होतो. जलबाष्प कुठून प्राप्त होते? या बाष्पीभवन क्रियेच्या माध्यमातून वातावरणात हे बाष्प जे आहे ते सतत वरवर जात असतात आणि या घटकाचे प्रमाण वातावरणाच्या खालच्या थरामध्ये असून बाष्प हे काल परत्वे आणि स्थल परत्वे बदलत जाते. बरोबर आहे? कारण ज्यावेळेस उष्णतेचं प्रमाण जास्त असेल त्यावेळेस बाष्पीभवनाची क्रिया जास्त राहील. उष्णतेचे प्रमाण जर कमी असेल तर बाष्पीभवनाची क्रिया सुद्धा त्या ठिकाणी कमी प्रमाणात होईल. आता हा घटक जो आहे बाष्पीभवन हा सुद्धा अदृश्य स्वरूपाचा आहे. बाष्प आपल्याला दिसतात का डोळ्यांनी? नाही. तर हा सुद्धा वायूप्रमाणेच जलबाष्प हा सुद्धा एक अदृश्य स्वरूपाचा घटक आहे. धुळीकण आपल्याला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरणात धुळीकण उडताना दिसेल, परंतु वर उंच आकाशात धुळीकण सुद्धा आपल्याला दिसत नाही. म्हणून तीनही हे घटक एक प्रकारे असे आपल्याला दिसून येते की हे या 3 घटकांमिळून या वातावरणाची निर्मिती झालेली आहे. आता या बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे काय होते, जलकणात रूपांतरण होते. पहिल्यांदा तापमानाची क्रिया, तापमानानंतर बाष्पीभवनाची क्रिया,
बाष्पीभवनानंतर त्याचं रूपांतरण आर्द्रतेत होते. ती हवा बाष्पाने संपृक्त होते, म्हणजे ती हवा सापेक्ष आर्द्रतेवर पोहोचते. आर्द्रतेत म्हणजे ती ती हवा बाष्पाने परिपूर्ण झाली म्हणजे तिची ती सापेक्ष आर्द्रता 100% वर पोहोचली की ती नंतरची प्रोसेस म्हणजे सांद्रीभवनाची प्रोसेस. सांद्रीभवनाच्या प्रक्रियेमध्ये त्या जलाचं सूक्ष्म जलांचं जलकणात रूपांतरण होणे. मग या रूपांतरणामध्ये एकतर ते मायनस मध्ये जर टेम्परेचर गेलं तर ते हिमकणातही रूपांतर होऊ शकते, मायनस पेक्षा खाली असतं तर ते जलकणात रूपांतर होऊ शकते. आता या पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या दृष्टीने या जल बाष्पाला सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण या घटकाच्या प्रमाणावर पर्जन्य, दव, धुके इत्यादीची की निर्मिती प्रक्रिया जी आहे ती निर्मिती प्रक्रिया या ठिकाणी अवलंबून असलेली आपल्याला इथे दिसून येते. म्हणून बाष्प हा जो घटक आहे, बाष्प हा घटक सुद्धा या ठिकाणी फार महत्वाचा आहे. आता वातावरणाला हा घटक पृथ्वीवर सतत सुरू असलेल्या बाष्पीभवनाच्या क्रियेमुळे, आता बाष्पीभवनाची क्रिया कुठून घडेल? बाष्पीभवनाची क्रिया घडेल नदी, सागर, महासागर, तलाव हे जे घटक आहे या घटकाच्या माध्यमातून जी जे जी जो सूर्य जो आहे तो सूर्य जो उष्णता देतो आणि पृथ्वीवर जे काही तापमान असते त्या माध्यमातून ही बाष्पीभवनाची क्रिया, तापमानाच्या क्रियेतून ही बाष्पीभवनाची क्रिया जी आहे ती सतत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालू राहते आणि हे बाष्पीभवनाची क्रिया स्थल आणि कालपरत्वे बदलत असते. ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल त्या ठिकाणी बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होईल. हिवाळ्यामध्ये बाष्पीभवनाची क्रिया सुद्धा कमी प्रमाणात होईल. तापमानाचं प्रमाण सुद्धा जे आहे ते कमी असते आणि पावसाळ्याच्या दिवसात तर वातावरणात बाष्पाचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात असलेलं दिसून येते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पर्जन्य त्यावेळेस होतो. म्हणजे या प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे जे तीन घटक आहे, जे तीन घटक आहेत जे आपण या ठिकाणी अभ्यासले वातावरणातील, कोणते तीन घटक? वायू, धुळीकण आणि जलबाष्प या ज्या तीन घटकांचा जो काही आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, या तीन घटकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी असं दिसून येते वायूचं जे प्रमाण आहे ते वातावरणात वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन महत्वाचा आहे, नायट्रोजन महत्वाचा आहे आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. जो प्रत्येक घटकाला, सजीवाला जो आहे तो महत्वाचा या ठिकाणी ठरलेला दिसतो. परंतु कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते आपल्याला माहिती आहे की जळाऊ लाकूड किंवा ज्वलनातून हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वातावरणात पसरत असतो. ओझोन वायू सुद्धा फार महत्वाचा आहे. त्या ओझोन वायूपासून, सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरण आहे ते शोषण्याचं काम हा ओझोन वायू करत असलेला आपल्याला दिसून येतो. आता याचं जे प्रमाण आहे, या प्रत्येक वायूचं हे प्रमाण जे आहे ते वेगवेगळं असलेलं आपल्याला इथे दिसून येते. आपण प्रमाण पाहिला की नायट्रोजन जो आहे तो 78.08% आहे, ऑक्सिजन 20.94% आहे, ऑर्गॉन 0.93% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% आहेत. या व्यतिरिक्त इतर वायू हायड्रोजन, हेलियम, ओझोन, क्रिप्टॉन, झेनॉन, निऑन, मिथेन या प्रकारचे वायू आहेत. त्याचप्रमाणे दुसरा घटक आपण बघितला होता की धुळीचे कण. धुळीचे कण सुद्धा या वातावरणासाठी फार महत्वाचे आहे, कारण धुळीच्या कणांच्या माध्यमातून, आता धुळीचे कण दोन प्रकारचे आपण बघितले, सेंद्रिय धुळीचे कण, असेंद्रिय धुळीचे कण. या धुळीच्या कणाच्या माध्यमातून काय होते, एक तर या सूक्ष्म धुलीकणांच्या माध्यमातून जे जलकण ज्यावेळेस जमतात एका ठिकाणी, ते धुलीकणांच्या आधारे जे काही जलकण आहे, धुळीकण आहे, हे जलाकर्षित असतात आणि ते आपल्याकडे ते जलकण ओढून घेतात, त्यामुळे ढगांची निर्मिती होते. आणि दुसरा घटक म्हणजे प्रकाश परावर्तनाची जी काही क्रिया आहे, प्रकाश विकिरणाची जी काही क्रिया आहे, ती क्रिया या धुळीकणांमुळे घडून आलेली दिसते, ज्यामध्ये या धुळीकणांमधून जसं आपल्याला आकाश निळं दिसत आहे,
तो परिणाम म्हणजे या प्रकाश विकिरणांची क्रिया असलेली आपल्याला दिसून येते. तिसरा महत्वाचा घटक म्हणजे इथे जलबाष्प आपण बघितलेला आहे. या जलबाष्पा जरी आपल्याला डोळ्यानं दिसत नसले बाष्प, तरी ते वातावरणात पसरलेले असतात. आणि ही बाष्पीभवनाची क्रिया तापमानाच्या माध्यमातून चालत असते. मोठ्या प्रमाणात घडून येणारे जे काही तापमान आहे, त्या तापमानाच्या माध्यमातून ही जी काही क्रिया आहे, ही क्रिया या ठिकाणी चालत असलेली दिसते. आणि या तापमानाच्या क्रियेतून बाष्पीभवन क्रिया, बाष्पीभवनातून सांद्रीभवन, मग बाकीच्या ज्या काही इतर क्रिया वरवरच्या ज्या काही क्रिया आहे, सांद्रीभवन आहे, मग नंतर ढगांची निर्मिती, पर्जन्य, या सगळ्या क्रिया, दाब, धुके, या सगळ्या ज्या क्रिया आहे, या सगळ्या क्रिया या जलबाष्पावर ज्या आहे ते अवलंबून असते. आणि हे जे काही जलबाष्प आहे हे बाष्पीभवनाच्या क्रियेवर, आणि बाष्पीभवन क्रिया ही तापमानावर. म्हणजे सुरुवातीला तापमान, नंतर बाष्पीभवन, बाष्पीभवन नंतर आर्द्रता, आर्द्रतेनंतर सापेक्ष आर्द्रता किंवा बाष्प संपृक्त होणे असं आपण म्हणू शकतो. आणि नंतर सांद्रीभवन, मग नंतर ढग, पर्जन्य, या सगळ्या क्रिया ज्या आहे, या सगळ्या क्रियांचा अभ्यास जो आहे तो आपण युनिट क्रमांक 3 मध्ये जो आहे तो 3 मध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणचा आजचा हा पॉइंट जो आहे तो पॉइंट आपला या ठिकाणी संपलेला आहे. आजचा जो पॉइंटचा आज जो आपण इथे अभ्यास केलेला आहे, त्या पॉइंट मध्ये आपण जवळपास या ठिकाणी ऍटमॉस्फेरिक कंपोजिशन जी आहे ती ऍटमॉस्फेरिक कंपोजिशन जी आहे ती या ठिकाणी आपण इथे बघितली आहे. जे वातावरणाचे जे काही वेगवेगळे घटक आहे, त्या वेगवेगळ्या घटकांचा जो काही अभ्यास आहे, त्या वातावरणातील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. तर आजचं जे लेक्चर आहे ते आपण या ठिकाणी थांबवू.